करंट अफेअर्स. प्रश्न 1. इस्रोच्या युविका 2026 कार्यक्रमासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची वाढीव मुदत उद्या 9 एप्रिल रोजी संपत आहे. युविका या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे? पर्याय आहेत: 1. युवा अंतराळ कार्यक्रम, 2. युवा विज्ञानी कार्यक्रम, 3. युवा वैज्ञानिक योजना, 4. युवा संशोधन अभियान. उत्तर आहे 2. युवा विज्ञानी कार्यक्रम. प्रश्न 2. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सध्या सुरू आहे. रेपो रेट या संज्ञेचा अर्थ काय? पर्याय आहेत: 1. ज्या दराने आरबीआय बँकांकडून पैसे घेते, 2. ज्या दराने बँका ग्राहकांना कर्ज देतात, 3. ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते, 4. ज्या दराने शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. उत्तर आहे 3. ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते. प्रश्न 3. 8 एप्रिल 2026 रोजी विदर्भातील कोणत्या शहरांसाठी हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे? पर्याय आहेत: 1. पुणे, नाशिक आणि मुंबई, 2. चंद्रपूर, अकोला आणि वर्धा, 3. कोल्हापूर, सांगली आणि सातारा, 4. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे. उत्तर आहे 2. चंद्रपूर, अकोला आणि वर्धा. प्रश्न 4. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? पर्याय आहेत: 1. सायना नेहवाल, 2. पी.व्ही. सिंधू, 3. लक्ष्य सेन, 4. किदांबी श्रीकांत. उत्तर आहे 2. पी.व्ही. सिंधू. प्रश्न 5. IPL 2026 मध्ये आज 8 एप्रिल रोजी कोणत्या 2 संघांदरम्यान जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना होणार आहे? पर्याय आहेत: 1. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स, 2. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स, 3. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स, 4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स. उत्तर आहे 2. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स. अशाच चालू घडामोडींसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.